श्री हरिहर ओम श्री सांब सदाशिव नमस्तु शुभम भवतु. सर्वांना माझा प्रेमपूर्व नमस्कार. आराध्य कृपेने कलेच्या विश्वामध्ये आपल्या या आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास परिवारामध्ये मी कला साधक तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते. आणि एकच बोलावंसं वाटतं, जगा वेगळं व्हायचं असेल तर जगा वेगळं. हो, मी नेहमीच श्री हरिहर ओम श्री सांब सदाशिव नमस्तु शुभम भवतु आणि कलेच्या विश्वामध्ये आराध्य कृपेने असं मी नेहमी म्हणते. आणि आज खऱ्या अर्थाने ह्याची सुरुवात झाली असं मला वाटतं. कारण ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला वैकुंठ चतुर्दशीची पूजा, भागवत एकादशी त्याची पूजा, त्यानंतर अष्टमीची पूजा, नवमीची पूजा हे सगळं दाखवणार आहे. तेव्हा पहा मी पुढे काय दाखवते ते. पण त्याआधी दिवाळीनंतर अगदी थोडीफार जी केलेली स्वच्छता आहे ती मी इथे तुम्हाला दाखवते आहे. आणि मी थोडीफार का म्हणतेय ह्याचं कारणही तुम्हाला मी पुढे सांगतेच आहे. आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अगदी हलकी फुलकी अशी मी साफसफाई करताना इथे दाखवली आहे. आणि त्याचं कारणही मी असं म्हणते की दिवाळी 23 तारखेला गुरुवारी भाऊबीज होती. आणि त्यानंतरचे 2-3 दिवस कसं होतं ना की थोडं आपण दिवाळीच्या सणातून अगदी थोडंसं रिलॅक्स होतो. आणि मग काही वेळेला आपल्याकडे पाहुणे येतात, आपण कोणाकडे तरी जातो, आपले जिवलग आपल्याला भेटायला येतात, आपण जिवलगांकडे जातो. कारण हाच काळ असतो आपण एकमेकांना भेटण्याचा, एकमेकांना वेळ देण्याचा. तेव्हा हे सगळं असताना मला असं वाटतं की आपण जे घरात दिवाळीसाठी जी काही सजावट केलेली असते, डेकोरेशन केलेलं असतं, ते अगदी दुसऱ्या दिवशी पटापट सगळं काढून ठेवायचं, हे मला तरी काही पटत नाही. हां, पूजा जिथे आपण केलेली असते तेवढा भाग आपण म्हणजे बाकीचं सगळं आवरतो पूजेचं. पण तिथलंही काही गोष्टी आपण, मी तरी म्हणजे की ज्या गोष्टी सजावटीच्या वापरल्या जातात त्या इतर ठिकाणी ठेवून घर आणखीन मी थोडंसं सजवते की येणाऱ्या आपल्या पाहुण्यांना म्हणा, जिवलगांना म्हणा, ते असं प्रसन्न वाटायला पाहिजे आपल्याकडे आल्यानंतर. त्याच्यामुळे मग अजून एक 4-8 दिवस तरी मी हे काही सगळं पटकन असं सगळं काढून पॅकिंग करून सगळं जागच्या जागी ठेवून असं माझं तरी होत नाही. आणि हे पूजेचं सगळे हार, फुलं हे जे काही आहेत ना, आता पहा ही थंडी सुरू होणार आहे. आता येता ऋतू जो आहे तो आहे थंडीचा. आणि ह्या काळामध्ये ना आपण झाडांना जेवढं काही पोषण तत्व देऊयात ना, तर ते झाडांना खूप पुढे जाऊन त्याचा फार उपयोग होतो. म्हणजे आता आपण उन्हाळ्यात खूप त्यांना फर्टिलायझर्स किंवा खूप काही खतं देऊ शकत नाहीत आपण. त्यावेळी झाडांना थोडंसं शॉक बसण्याची किंवा त्यांना त्रास होण्याची शक्यता असते. तसं आपण थंडीमध्ये त्यांना भरपूर खतं वगैरे देऊ शकतो आणि ती द्यावीतच. त्याच्यामुळे आता त्याची मी तयारी करते की इथे पहा आम्ही जिथे थोडंसं बाहेरचं जे हे गॅलरीमध्ये साफसफाई केली ना, तिथे असं एक बकेट ठेवली आहे, बादली ठेवली आहे म्हणा. आणि त्यामध्ये पाणी घालून ही सगळी फुलं आहेत ना, अशी जे काही पूजेसाठी वापरलेलं होतं ते सगळं मी त्या पाण्यामध्ये घालून ठेवते. आणि ह्याचं काय होईल ना की आपण ह्याला थोडे दिवस असंच बाजूला ठेवून द्यायचं. आता हे पहा, हे सगळं असं लाकडाच्या एखाद्या काठीने म्हणा किंवा एखादं स्पून वगैरे आपल्याकडे चमचा वगैरे असेल तर त्याने वगैरे असं, आता हे बघा प्लास्टिकचे बॉल वगैरे आजकाल थोडेसे हारांमध्ये लावलेले असतात, ते मी काढून घेतले. हा गूळ आहे तर मी तोही त्याच्यामध्ये घालून घेते. काही गोष्टी खरोखरच आता मी जीवामृत वगैरे करते नेहमीच, तर किंवा कांद्याचे, लसणाची जी
आपण त्याची जे काय म्हणतो साली ज्या असतात त्याही मी अशा पाण्यामध्ये घालून ठेवते. ते कधी मी त्यामध्ये घालते. तर जे आपल्याकडे उपलब्ध असेल ज्यावेळी ते करावं. या गोष्टींनी झाडांना हानी तर होणार नाही, त्यांचं नुकसान होणार नाही इतकं तर नक्की आहे. रासायनिक खतांची काही आवश्यकता इथे भासत नाही. आणि हे पहा, हे गोमूत्र आहे. तर आणि हे काय असतं ना, गोमूत्र तुम्ही कितीही वर्ष, अगदी कितीही म्हणजे कितीही वर्ष ठेवू शकतात. त्याला काहीही होत नाही. आणि जेवढं जुनं असेल ना, तेवढं ते जास्त म्हणजे झाडांना उपयुक्त किंवा कुठल्याही गोष्टीसाठी जास्त ते फायदेशीर ठरतं. तेव्हा आता हे पहा, मी असं भरपूर सारं ठेवून दिलेलं आहे. ज्याला जिथून मिळेल ना गाईचं, तिथून मी आणून असं ठेवून दिलेलं असतं. आणि ह्या शेण्या आहेत पहा, तर त्याही मी अशा सुकवून ठेवलेल्या असतात, की ज्यावेळी आपल्याला करायचं आहे ना असं काही खतांचं वगैरे काम, किंवा कधी होम असतो किंवा काय, तर त्यावेळी आयत्या वेळी कुठेतरी शोधाशोध करावी लागत नाही आणि हे लगेच हाताशी मिळून जातं. तर तेच मी आता इथे करते बघा. हे सगळे अशा शेण्या त्यात घालून, तेही परत काठीनेच हलवून घ्यायचंय सगळं. एक काठी त्यासाठी तिथे ठेवलेलीच असते. यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं बेसनाचं पीठ पण घालायचं आणि हे सगळं असं मिसळून एक 15-20 दिवस असं बाजूलाच ठेवून द्यायचं हे. आणि मग त्याच्यामध्ये आपण जेव्हा जेव्हा मी हे घालेल झाडांना तेव्हा मी तुम्हाला दाखवेलच. पण एक सांगतेय की मग ही अशी त्यानंतर ते थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करून आपण झाडांना घालायचं असतं. आता हे जे मी उरली वगैरे वापरल्या होत्या, तांब्या पितळेची काही भांडी होती, तर आपण त्याच्यामध्ये पाणी ठेवतो, फुलं ठेवतो. मगाशी मी दाखवलं की ह्यातलंही, यामध्ये मी लक्ष्मीपूजन केलं होतं आणि खाली पाणी ठेवून मध्ये असं लक्ष्मीची स्थापना केली होती आणि त्याच्यामध्ये फुलं टाकली होती. तर ती फुलं वगैरे हे सगळं मी त्याच्यामध्ये टाकलं, ते पाणी वगैरे. तेव्हा आता ह्याच्यामध्ये ना हे स्वच्छ करून घेतलंय. आणि काही नाही, माझ्या हाताला पितांबरी वगैरे तर थोडासा त्रासच होतो. त्यामुळे मी इथे आपण कोकम मागळ जे म्हणतो ना, ते फक्त घालून असं व्यवस्थित फिरवून घेतलंय. आणि अगदी 2-5 मिनिटांनी आपलं जे स्क्रब असतं ना, त्याने थोडंसं अगदी करून साबणाच्या हाताने त्याला परत एकदा घासून घेतलं आणि असं सुकवून घेतेय. ज्या गोष्टींची आवड आहे ना, त्यासाठी थोडासा एफर्ट लावावा लागतो. खूप खरंच काही करावं लागत नाही. आपण साधं भांडं घासायला जेवढा वेळ लागतो ना, अगदी तेवढाच वेळ, कदाचित त्याच्यापेक्षा एखाद पट जास्त लागू शकतो, पण काही हरकत नाहीये त्याच्यासाठी. आता पहा, मगा म्हटल्याप्रमाणे मी हलकं फुलकंसं घर आवरलंय. म्हणजे सजावट वगैरे अगदी तशीच्या तशी आहे. कारण पहा, गुरुवारी भाऊबीज झाली 23 तारखेला, आणि तोपर्यंत आपण आपल्याच घरातली पूजा, आपल्याच घरामध्ये आपण प्रत्येक सण साजरा करत असतो, प्रत्येक दिवस साजरा करत असतो. सण म्हणण्यापेक्षा हा दिवाळी सण म्हणजे नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, धनत्रयोदशी, पाडवा. आणि मग ह्यावेळी काय होतं की पाहुणे आपापल्या घरातच, म्हणजे आपले जिवलग जे असतात ते प्रत्येकजण आपल्या आपल्या घरी हे सगळं करत असतात. आणि ह्याच्या पुढे मग सगळेजण एकमेकांकडे भेटायला जातात. मग तेव्हा असं छान 2-3 दिवस पुढचे कमीत कमी येणं जाणं होतंच. म्हणजे 5-6 दिवस काही हरकत नाहीये ह्या सगळ्या गोष्टी आपण तशाच ठेवायला. आणि मग दिवाळी ही तशी संपलेली नसतेच. देव दिवाळीपर्यंत दिवाळी असतेच. पण मग आता हा जो इथे मी पूजा दाखवतेय ना, हा दिवस आहे अष्टमीचा, म्हणजेच गोपाष्टमी. आता या दिवशी जशी वसुबारसेला पूजा करतात ना, अगदी तशीच पूजा करतात. फक्त आता इथे मी, आता ही गायवस्त्राची मूर्त आहे आणि अगदी लहानशी आहे, त्यामुळे मी असं छोट्याशा ह्याने ते कुंकवाचे आणि हळदीचे ठिपके देतेय.
पण खरं तर गावाकडे काय करतात माहिती आहे का, जे वापरलेले दिवे असतात ना दिवाळीमध्ये, ते अगदी वापरलेलेच असे नाही, नवीनसुद्धा वापरला तरी चालतो. तो हळदीमध्ये, कुंकवामध्ये असं त्याच्यामध्ये बुडवून मग ते गाईच्या अंगावरती असे गोल गोल असे बांगडीसारखे असे ते छापे देतात आणि गाईला सजवतात. आणि त्या दिवशी अगदी वसुबारसेप्रमाणे, म्हणजे ज्यांच्याकडे गाई नसतील ते मग गोशाळेत वगैरे जाऊन घास द्यायचं वगैरे, तिथे जाऊन पूजा करायची, असं करतात. ज्याला जसं जमेल तसं. नाही कुठे जाता आलं तर घरीच ही पूजा केली तरीही चालते. इथे नेहमीप्रमाणे मी आपली सुपारी ठेवून गणपतींची स्थापना करून मग इकडे गाईची स्थापना केली आहे आणि कलशावरती आपण यावेळी दिवा ठेवायचा असतो दिवाळीमध्ये नेहमी. तर तशी मी इथे स्थापना करून इकडे शालिग्राम म्हणजे त्याचीही आज पूजा करायची. अशी ही सगळी पूजा या दिवशी करायची असते. आणि दुसऱ्या दिवशी नवमी आहे. या दिवशी नवमीच्या दिवशी आहे ना, काय करतात की आवळा नवमी म्हणतात ह्याला. आवळ्याच्या झाडाखाली पूर्वी जेवण केलं जायचं, की तिथेच जेवण करायचं. म्हणजे त्या झाडालाच, त्याच्यामध्येच, म्हणजे झाडामध्येच हरी आणि हर दोन्ही हे आहेत असं समजलं जातं. म्हणजे भगवान विष्णू पण आणि महादेव शंकर सुद्धा, ते दोन्हीही त्या झाडामध्ये, आवळ्याच्या झाडामध्ये आहेत असं समजूनच त्याची पूजा केली जाते. तिथेच नैवेद्यही बनवलाही जातो आणि तो तिथे जेवणही केलं जातं. त्याला आवळा जेवण असं म्हणतात, आवळे जेवण. तर ह्या गोष्टी ज्यांच्याकडे आता आहे आवळ्याचं झाड, त्यांनी तिथे जाऊन करावं. त्या दिवशी पाण्यामध्ये आवळा टाकून घ्यावा. याचा रोजच ज्यूस घेतला तरी चालतो, आता हे सगळ्यांनाच माहिती आहे. हे असं काही करत असताना आता पहा, इथे ना मी जेव्हा कधी असं होतं ना की माझ्याकडे तुळशीची काही काड्या सुकल्यात, तर त्या मी अशा जमा करून ठेवलेल्या असतात घरामध्ये. आणि मग त्या काय करायच्या, अशा हे जे आहे ना लाल आणि पिवळा जो दोरा असतो की नाही, त्याने असं त्याला पूर्ण असं गुंडाळून घ्यायचं. त्याची अशी छान वात तयार होते. आणि ही वात या दिवशी म्हणजे दशमीच्या दिवशी लावतात ही शक्यतो, किंवा मग एकादशीला लावतात. तसं तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना, ह्या पौर्णिमेपर्यंत, म्हणजे आपण त्रिपुरारी पौर्णिमा जी असते ना, तोपर्यंत आपण ह्या गोष्टी केल्या तरी चालतात. कार्तिक महिन्यामध्ये आपण जी पौर्णिमा असते तेव्हापर्यंत आपण ह्या गोष्टी केल्या तरी चालतात. मग इथे पहा, ही एकादशी आहे या दिवशी आणि मी ही अशी वात करून घेतली आहे. जर सगळ्या काड्या जमवून घेतल्यात ना, त्या एकत्र करून अशी एक वात करून घेतली आहे. आणि आज एकादशीची मी विठ्ठलाची पूजा करते आहे. तेव्हा इथे सुपारी मांडून घेतली आहे आणि विठ्ठलाला मध्ये ठेवून आता विठ्ठल रखुमाईची पूजा करणार आहे. आता ही पंढरपुरी यात्रा असते आणि भागवत एकादशी म्हणजेच या दिवशी तुलसी विवाह आरंभ होतो आणि चातुर्मासाची इथे समाप्ती होते. आता ज्यांच्याकडे चातुर्मास पाळला जातो ना, त्यांचा इथे चातुर्मास समाप्ती होते. म्हणजे असे हे जे काही आपले पद्धत आहे, परंपरा आहे, ह्या एकाला एक जोडून आलेल्या असतात. आता ज्यांच्याकडे जशी पद्धत आहे ते त्या त्या पद्धतीने आपापली पूजा करतच असतात. पण इथे पहा, मी आज एकादशी आहे म्हणून विठ्ठल रखुमाईची अशी थोडीशी मला वाटलं की आपण विशेष पूजा करावी म्हणून ती इथे करते आहे. आणि आता हे अजूनही खरं तर विष्णू निद्रावस्थेत असतात, परंतु ही एकादशीची पूजा आपण चुकवायची नाही. या दिवशी उपवास करायचा असतो. आपण जसं आषाढ महिन्यामध्ये म्हणजे आळंदीची आणि पंढरपूरची अशा दोन ज्या एकादशीचे उपवास करतो, तसंच अगदी कार्तिक महिन्यामध्ये पंढरपुरीची पहिली येते आणि नंतर आळंदीची येते. आळंदीची मला वाटतं शनिवारी 15 नोव्हेंबरला आहे. आता हे आपण असं करत असताना आपल्याला ह्या दिवशी
एखादा दिवा लावायचा असतो. मग या दिवशी मी जो मगाशी दिवा जो दाखवलाय ना, की तुळशीच्या काड्या ज्या आपण असंच कुठेही पायदळी फेकू नये. अगदी तुळस वाळून जरी गेली ना तरीसुद्धा तिला असं पायदळी कुठेही टाकू नये किंवा शक्यतो ती खराब होऊ नये ह्याचीच काळजी घ्यायची असते. पण मग जर त्याच्या काड्या जर का सुकल्या तर त्या अशा एकत्र काढून ठेवायच्या आणि या काळामध्ये त्यांना आपण दिवाच्या स्वरूपात त्यांना दिवा लावायचा ह्याची वात बनवून. ह्या काही गोष्टी आहेत ह्या आपण या काळात करू शकतो. म्हणजे आपण त्या कुठेतरी अशीच टाकण्यापेक्षा, पायदळी जाण्यापेक्षा किंवा काहीतरी म्हणजे आपण काय करावं असं काही वेळेला होतं ना, की ह्याचं काय करायचं. तर ह्या काही गोष्टी आहेत की असं करावं. आता इथे एकादशीच्या दिवशी आपण विष्णूंचीच पूजा केलेली आहे आणि पुढे येते ती वैकुंठ चतुर्दशी. तर त्या दिवशी भगवंत उठतात. आता ही पहा, ही जी तुळशीची वात आहे ना, मी इथं तुळशीजवळ नेऊन ठेवलेली आहे आणि ती पूर्ण जळेपर्यंत मी तिथेच ती ठेवून घेणार आहे. आणि आता पहा, हा आहे वैकुंठ चतुर्दशीचा दिवस. तेव्हा या दिवशी आता मी मगा म्हटलं ना, की आपण आवळे नवमीला आवळ्याचा दिवा लावायचा असतो, पण त्या दिवशी नाही लावला तर आपण वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी लावू शकतो. म्हणजे काय होईल ना, की आपण हरी आणि हर यांची भेट या दिवशी होते आणि इतके दिवस जे विष्णू भगवंत निद्रावस्थेत असतात ते आज हरिहरांची भेट होते असं म्हणतात. तेव्हा दोघांनाही याचा दिव्याचा आपण दिवा दाखवू शकतो. त्यामुळे इथे पहा, मी नेहमीप्रमाणे अगदी पहिल्यांदा काय करायचं तर दिवा लावायचा आणि सुपारी यांची पूजा करायची असते. आता ही खरं तर संध्याकाळी पूजा करते आहे मी, कारण सकाळी सगळी पूजा वगैरे सगळं झालेलं आहे. आता ही संध्याकाळी मी पूजा मांडून घेते आहे. हरिहराची भेट घडवायची आहे कारण. आणि वैष्णवपंथी आणि आपण म्हणतो ना की शिवभक्त, तर मला मी काय म्हणू हे कधीच कळालं नाही अजूनपर्यंत. कारण हरी आणि हर म्हणजे दोन डोळ्यांमध्ये आपण कोणाला निवडायचं ना, दोन्हीही डोळे तितकेच महत्त्वाचे असतात प्रत्येकाला. अगदी माझं विचार करताना असंच होतं. आणि मग हरी आणि हरामध्ये एक जीवन जगायला शिकवतो आणि दुसरा नेहमी त्यापासून अलिप्त कसं राहायचं हे शिकवतात. त्यामुळे कोणालाच मी म्हणू शकत नाही, जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत हे दोन्हीही असे आत्मा परमात्म्यासारखे आपल्या जोडीने चालतच राहणार असं मला तरी वाटतं. कोणा एकाला मी तरी म्हणू शकत नाही. आराध्य हे आराध्य. म्हणूनच मी नेहमी म्हणते की आपापले आराध्य. मग तुम्ही ज्यांना स्मरत असाल ते तुमचे आराध्य. सुखात दुःखात केव्हाही अगदी आपण ठेच लागली ना की आई ग जसं म्हणतो ना, ते जे तुमच्या डोळ्यासमोर येतात ते तुमचे आराध्य असं मला वाटतं. आणि इथे पहा, आता इथे छान मी अशी ह्यांची पूजा मांडून घेतली आहे. आणि ही पूजा मांडताना येणारे विचार हेही मी तुमच्याबरोबर नेहमीच संवाद करतच असते मी, की मला काय वाटतं, मी काय करते ह्या पूजेमध्ये, काय विचार करून मी ह्या पूजा करते, सजावट करते, इतकंच दाखवायचं असतं किंवा इतकंच सांगायचं असतं मला. हे पहा, मला हे असं वाटतं ना की त्यांच्यावर फुलांचा वर्षाव होतोय आणि ही सगळी फुलं जी आहेत ना, ही माझ्या इथे लावलेल्या कुंड्यांमध्ये वगैरे जी आहेत त्यांचीच मी सगळी फुलं घेतलेली आहेत. कारण मला वाटतं की
नेहमी विकत आणलेली फुलांपेक्षा आपण जे अगदी प्रेमाने ते झाड लावलेलं असतं, त्याला आलेली जी फुलं असतात ना, ती जो आनंद देतात, ते अगदी तुम्ही विकत कितीही आणा, त्याच्यामध्ये ते नेहमी येईल असं नाही. आणि इथे पहा, या दिवशी म्हणजे वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी आपण हा एकच दिवस आहे की जिथे आपण विष्णूंना बिल्वपत्र वाहू शकतो आणि शिवांना आपण तुळशी वाहू शकतो. म्हणजे या इतर दिवशी आपण हे एकमेकांना व्हायचं नसतं, पण या दिवशी मात्र आपण हे वाहायचं असतं. म्हणजे प्रत्येक दिवस कसा अगदी ठरलेला आहे पहा इथे. आणि म्हणून ह्याला विशेष असं मला वाटतं की ही पूजा ही व्हायलाच हवी. आणि हे बेलपत्र पण आपण विष्णूंना वाहून घ्यायचं आहे. आणि आता अशी मी छान अशी हरिहरांची भेट घडवलेली आहे, हे पहा. आणि मग हे इतके सगळं चालू असताना आणि आपण कसं असतं ना, त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत इथे काही देवळांमध्ये अन्नकूट असतो किंवा कार्तिक पौर्णिमेपर्यंत आपण कार्तिक स्नान समाप्ती होते. ह्या काही गोष्टी, तुळशी विवाह समाप्ती ह्या दिवशी होते. तेव्हा तोपर्यंत जे जे असतं, मला तरी वाटतंय की ही दिवाळी तिथे अगदी भाऊबीज झाली आणि संपलं असं होत नाही. आता पहा, जिथे शिव आहेत तिथे भगवती ह्या असायलाच पाहिजेत. तेव्हा इथे मी भगवतीला पण त्यांच्या बाजूला स्थापन करून घेतलंय आणि विष्णूंच्या बाजूला अर्थातच महालक्ष्मी. ही सगळी पूजा मी अशी छानशी मांडून घेतली आहे. आणि आज मी इथे आवळ्यांचं दीपदान करणार आहे. एक दीपदान हे आपल्याला आपल्या इथे ह्या पूजेच्या इथे करायचं आहे. 2 दिवे आपल्याला दारामध्ये लावायचे, एक तुळशीजवळ लावायचा आहे, एक आपल्याला आकाशदान करायचं असतं. आपण तो कुठेही जिथून आकाश दिसेल अशा ठिकाणी तो दिवा ठेवायचा असतो. आता ही सगळी मी आता पहा इथे नंदेश्वर महाराज त्यांनाही इथे ठेवून घेतलंय. आणि आता मी ही दिव्यांची पूजा करून हे सगळं करणार आहे. सगळं करताना एक गोष्ट अजिबात विसरायची नाही, आणि ती म्हणजे न्हाणीघरामध्ये, म्हणजे पुढच्या दारी मागच्या दारी जसे आपण दिवे लावतो तसंच आपण आपली जिथे गॅस शेगडी असते तिथे आपण दिवा लावायचा असतो. देवाजवळ तर आपण लावतोच, पण न्हाणीघरामधला दिवा अजिबात विसरायचा नाही. त्या दिवशी आवर्जून ह्या सगळ्या दिवशी आपण हे सगळे दिवे लावायचे. आकाशदान म्हणजे हे दिव्यांचं दान आहे. आता जे चालू आहे हे दीपदान म्हणतो आपण यांना. तर तेव्हा ह्या गोष्टी विसरून चालणार नाही. आता इथे पहा, हे जे मी आवळ्याचे दिवे लावलेत यानेच आता हरिहराला ओवाळून घेणार आहे. आणि हे देवघरामध्ये, आपल्या दारामध्ये, तुळशीजवळ असे हे दिवे ठेवून घेणार आहे. आणि हीच आपली परंपरा आहे, ह्या आपली संस्कृती आहेत ह्या सगळ्या गोष्टी करण्यामागे. आणि ह्या गोष्टी आपण करायला हव्यात. यामध्येच ना काही आठवणी दडून राहतात पहा. आणि अशाच काही आठवणींना आता मला आहे ना असा उजाळा मिळतोय हे सगळं करत असताना. अगदी लहानपणामध्ये, बालपणामध्ये मी हरवून जाते कधी कधी, की आपण हे करायचो, असं व्हायचं. आणि मग त्यावेळी ना मी माझ्या काही आठवणी आहेत ह्या मी तुमच्याबरोबर पुढे शेअर करतेच आहे. आणि ते काय आहे ना हे मी तुम्हाला सांगते. इथे पहा, हा दिवस तर आहे म्हणजे वैकुंठ चतुर्दशीचा, पण उद्या की नाही त्रिपुरारी पौर्णिमा आहे. आणि त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच कार्तिक पौर्णिमा. हे पहा,
तर तो इथे मी ना एक मोठा मातीचा दिवा घेतला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला त्रिपुर वात जाळायची असते. आता त्रिपुर वात म्हणजे काय, तर आपण रोज दिवा जर लावला गेला नसेल आपल्या हातून, कधी राहिला असेल, कधी सोयर सुतक आलं असेल, कधी आपण बाहेर गावी गेलो असेल, तर ते जे दिवे लावायचे आपले राहतात, तर ती वात म्हणून आपण ह्यांना त्या वातींना इथे जाळायचं असतं. खरं तर हे शिवालयामध्ये जाऊन करतात आणि ह्या 750 वाती असतात. आता मी कसं कधी मला वेळ होईल तसं तसं करून कधी 25चा कधी 50चा गठ्ठा असं करून मी ह्या सगळ्या वाती या गेल्या 2-3 दिवसात बनवून ठेवल्या आणि ह्या वातींना तुपामध्ये भिजवून आज आपण देवापुढे लावून घ्यायचं किंवा मग शिवालयामध्ये म्हणजे शिवमंदिरामध्ये वगैरे. आणि तेव्हा मला आठवलं की मी आजीबरोबर लहानपणी शिवमंदिरात जायचे आणि तिथे आजी ह्या वाती जाळायची. ह्या आठवणी पहा ना, आपण जर ह्या आठवणी आधी पाहिलंच नसेल, आपल्याला माहीतच नसेल, तर आपण त्या गोष्टी करणार कसं ना. तेव्हा पुढच्या पिढीलाही आपण आता ह्या आठवणी मागे ठेवूया. तेव्हा आता मी या हरिहरांच्या भेटीसह, सावळ्यांच्या भेटीसह, आणि हा सावळा रंग अत्यंत सुरेख रंग आहे. ज्याला तो कळाला ना त्याने विश्व जिंकलं असंच मला वाटतं. त्याला खऱ्या अर्थाने जीवनाचा सार कळाला असंच म्हणावं लागेल. गोरा रंग करत त्यामागे पळणाऱ्यांची कीव येते. कारण सावळा रंग जर कळालाच नाही तर काय बोलणार. आणि म्हणूनच गेल्या सर्व सणांमध्ये अनेक रंग आपण पाहिले. दिवाळी हा सण तर मला एक रंगांची प्रकाशाचं असं पर्वच वाटतं. तेव्हा आज सावळा रंग आपण जाणला. मी खूप आतुर आहे तुम्हाला पुन्हा पुढील भागामध्ये भेटण्यासाठी. कलेच्या या आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास या चॅनलवर सप्तरंगांची उधळण करण्यासाठी पुन्हा भेटूयात. पुढील भागामध्ये आपापल्या जीवनाच्या कॅनव्हासवर प्रेमपूर्वक नवे रंग भरण्यासाठी. तोपर्यंत तुमच्याही आयुष्याच्या कॅनव्हासवर आपापल्या आराध्यांची कृपादृष्टी होत राहून सुरेख रंगांची उधळण होत राहो अशी मी प्रार्थना करते. हा माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतोय? हा माझा प्रयत्न तुम्हाला आवडला का? हे मला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा. आणि वेगवेगळे भाग, वेगवेगळे विषय पाहण्यासाठी ही माझी यूट्यूब वाहिनी अर्थात या आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास ह्या वाहिनीला हिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचं सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका. म्हणजे नवीन भागाला की तुम्हाला लगेच मिळेल. पुन्हा भेटूयात पुढच्या नवीन भागामध्ये अजून एका सुंदर अशा नवीन वेगळ्या रंगांची उधळण करण्यासाठी. तोपर्यंत सर्वांनी आपापल्या आयुष्यातही सुरेख रंग भरत रहा. धन्यवाद.